एकदा एक पाळक होते, नुकतेच पाळक झालेले होते आणि पहिलाच त्यांचा रविवार होता उपदेश करण्याचा एका चर्चमध्ये, ज्यावर त्यांची नियुक्ती झाली होती. आणि जेव्हा ते वेस्ट्रीमध्ये बोलत होते तेव्हा तिथले जे एल्डर्स होते त्यांनी विचारलं, पाळक साहेब तयार आहात ना तुम्ही? हां, चांगले उपदेश करतात असं ऐकलेलं आहे. तर म्हणून मी आतापर्यंत तर तयार होतो, मला माहीत होतं की मी काय बोलणार आहे, पण आता मात्र देवाला माहीत आहे की मी काय बोलणार आहे. जोक अपार्ट, वचन वाहक याच्यापेक्षा जे वचन आहे ते महत्वाचं असतं, जे आज परत एक वार आपल्याकडे येणार आहे. आजचा जो शास्त्रपाठ वाचलेला आहे, या शास्त्रपाठामध्ये वधस्तंभाचा जो मार्ग आहे त्याच्याविषयी सांगितलेला आहे, की जो प्रभू येशू ख्रिस्ताने केवळ आपल्या शब्दाने नाही पण आपल्या जीवनात आपल्या कृतीच्या द्वारे सर्वांसाठी तयार केलेला आहे. हा सर्वांच्या तारणाचा एक मार्ग आहे. वधस्तंभ हा जगाच्या तारणाचा मार्ग आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने जेव्हा शिष्यांबरोबर संभाषण तो करत होता तेव्हा 13 वचनापासून पुढे आपण वाचलं की तो त्यांच्याबरोबर हार्ट टू हार्ट बोलत होता. आणि जेव्हा पेत्राने कबुली दिली, प्रभू येशू ख्रिस्ताने जेव्हा प्रश्न विचारला की लोक मला काय म्हणून म्हणतात, आणि त्यांनी निराळे उत्तर दिले, पण प्रभूने म्हटलं की तुम्ही मला कोण म्हणून ओळखता? तेव्हा पेत्राने म्हटलं की तू ख्रिस्त आहे, देवाचा अभिषिक्त, देवाने पाठवलेला. आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताने त्याची वाहवा केली. आणि हा त्याचा जो विश्वास होता प्रभूला, ज्या प्रकारे त्याने तो समजला होता, ज्या प्रकारे त्याने ग्रहण केलं होतं प्रभूला आनंद वाटला. आणि त्याला म्हटलं की हा विश्वास खरोखरच इतका चांगला आहे की ज्या अशा एका विश्वासावर मी आपली मंडळी उभारेन. हे झाल्यानंतर, निदान किमान एका शिष्याने ही कबुली दिल्यानंतर, प्रभू येशू ख्रिस्ताने ते हाकीत केलं, जे आत्ताच आपण 16व्या अध्यायात वाचलेलं आहे योहान सुवर्तमानाच्या. आणि 16व्या अध्यायामध्ये या प्रभूने आपल्या दुःखाचं आणि मरणाचं जे भाकीत केलं, प्रभूने स्पष्ट त्यांना सांगितलं की 21 वचन, तेव्हापासून येशू आपल्या शिष्यास दर्शवू लागला की मी यरूशलेमात जाऊन वडील, मुख्य याजक, शास्त्री यांच्या हातून बहुत दुःखे सोसावी, जीवे मारले जावे व तिसऱ्या दिवशी उठावे याचे अगत्य आहे. आणि यामध्ये यरूशलेमला जाणं आणि हे जे सर्व शास्त्री आणि वडील लोक होते, मुख्य याजक होते, यांच्या हातून दुःख सहन करावं, आणि शेवटी मरण आणि त्यानंतर परत पुनरुत्थान, अशा 4 गोष्टी त्याने आपल्या शिष्यांना सांगितल्या. परंतु शिष्यांना ह्या गोष्टी कळल्या नाहीत, कारण त्यांना माहीत होतं की वधस्तंभ काय हे त्यांना माहीत होतं, पण ज्या वधस्तंभाविषयी प्रभू येशू ख्रिस्त बोलत होता तो वधस्तंभ, त्याच्याविषयी त्यांना कल्पना नव्हती. आणि आज आपण याच वधस्तंभाविषयी ऐकणार आहोत, बोलणार आहोत, की ज्याद्वारे तारण आहे, ज्या जो मार्ग आहे आपल्या सर्वांसाठी. प्रभू येशू ख्रिस्ताने पूर्ण गालील विभागामध्ये, प्रदेशामध्ये सुवार्तेचं कार्य केलं. आणि इतकंच केवळ नव्हे तर तो जे विदेशी लोक होते, आपण मागच्याच रविवारी बघितलं की सोर आणि सिदोन या ठिकाणी सुद्धा तो गेला प्रवचन करायला. डकापोलिस या ठिकाणी सुद्धा तो गेला. पण आता शेवटी तो सिझेरिया फिलिप्पी या प्रदेशात आलेला आहे. आणि इथून त्याने हे भाकीत केलं आणि त्याने आपला मोर्चा यरूशलेमेकडे वळवला. आपल्याला माहित आहे, याच्याविषयी आपण बघितलेलं आहे की या ठिकाणी आणि विशेषतः यरूशलेम मध्ये प्रभूला पुष्कळ त्रास झाला. आणि या ज्या लोकांविषयी प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं की वडील लोक, शास्त्री, हे सर्व जे लोक होते, पुढारी, हे लोक सारखा त्याच्या मागे असायचे, त्याचा छळ करायचे. आणि म्हणून त्या ठिकाणी परत जायचं असं त्याने सांगितल्यानंतर त्याच्या शिष्यांना खूप आश्चर्य वाटलं. नवे त्यांना एक
एक प्रकारचा शॉक बसला की असं कसं शक्य आहे की प्रभूला मरण पत्करावं लागेल, आणि त्यासाठी तो एरुशलेमाकडे जात होता. आणि यामुळे पेत्र प्रभू येशू ख्रिस्ताकडे गेला. ही पार्श्वभूमी आपल्याला हवी आहे, आपल्याला जास्त करण्यासाठी, हा जो वधस्तंभाचा मार्ग आहे तो करण्यासाठी. तेव्हा पेत्र त्याच्याकडे गेला, त्याला थोडंसं बाजूला घेतलं पेत्राने, आणि पेत्राने त्याची कान उघाडणी केली. थोडक्यात म्हणजे त्याला तो रागावला, धमकावला. आणि त्याला कारण असं होतं की पेत्राला काही कळलं नव्हतं की प्रभू येशू ख्रिस्त काय बोलला. त्याला एकच गोष्ट कळली होती की प्रभू येशू ख्रिस्ताला दुःख आणि मरण. चौथी गोष्ट तो विसरला की तो पुनरुत्थित होणार आहे, तो परत येणार आहे. या गोष्टीकडे त्याचं लक्ष नव्हतं, कारण तो इतका भारावून गेला असेल कदाचित की त्याला हे प्रभू येशू ख्रिस्ताचं दुःख आणि मरण ही कल्पनाच सहन झालेली नसावी. पण जर पेत्राकडे जर आपण बघितलं तर पेत्राने कबुली दिली होती, तू ख्रिस्त आहेस. आणि पेत्र आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं नातं थोडंसं जवळचं होतं. तुम्हाला माहित आहे की पेत्र, याकोब आणि योहान या 3 शिष्यांना प्रभू येशू ख्रिस्त नेहमीच जवळ ठेवत असे. याईराची कन्या जेव्हा मरण पावली आणि जेव्हा ते घरात गेले तिला तिला उठवण्यासाठी, तेव्हा सर्व शोक करणाऱ्यांना बाहेर काढून आत त्या खोलीमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने याच 3 शिष्यांना नेलं. प्रभू येशू ख्रिस्ताचं रूपांतर झालं तेव्हा सुद्धा हेच 3 शिष्य होते, त्यात पेत्र होता. आणि त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त गेत्सेमने बागेमध्ये जेव्हा प्रार्थना करायला गेला, त्याला धरून देण्यात आलं यहूदातर्फे, यहूदाने धरून दिलं. तेव्हा प्रार्थना करत असताना जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना टप्प्याटप्प्याने ठेवलं प्रार्थना करण्यासाठी, तेव्हा जवळच्या टप्प्यावरती हे 3 होते, म्हणजे पेत्र त्यामध्ये होता, ते जरा जवळ होते. आणि म्हणून पेत्राने आपल्या प्रेमापोटी प्रभू येशू ख्रिस्ताला कदाचित कान उघडणी करून म्हटलं की हे तुला व्हायला नको, असं काही होऊ नये म्हणून. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताला तसं सांगण्यामध्ये अजून एक गोष्ट आपल्या निदर्शनास आलीच असेल की प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचा अवतार आहे, हा आपल्यापेक्षा भिन्न आहे, हा काही मिस्टिकल त्याचं अपीअरन्स आहे. जर हे त्याला माहीत असतं तर कदाचित त्याची हिंमत झाली नसती प्रभू येशू ख्रिस्ताला त्याचं बोलण्याची. पण प्रभू येशू ख्रिस्त हा मानव होता, त्याची ह्युमॅनिटी या ठिकाणी आपल्याला स्पष्ट दिसते. पण पेत्र जे काही बोलला ते कदाचित त्याला कळलेलं पण नसेल. प्रभू येशू ख्रिस्ताला तो म्हणत होता की बाबा हे तुला न हो. पेत्राला हे कळलं नाही की तो ज्या व्यक्तीबरोबर बोलत आहे त्याला जरी तो प्रभू, गुरु, ख्रिस्त म्हणत असेल तरी तो हा केवळ त्यांच्या सारखा की त्यांच्यातल्या पैकी एक नव्हता. कदाचित प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे, त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त काय करू शकतो, प्रभू येशू ख्रिस्ताचं सामर्थ्य काय आहे, याच्याविषयी कदाचित तेवढ्या एका क्षणात तो विसरला असेल. आणि ही गोष्ट पुष्कळदा आपल्या संबंधाने होते की आपण विसरून जातो की प्रभू कोण आहे. पेत्र ज्याने म्हटले की तू ख्रिस्त आहे, यावेळेस तो विसरला की तो ख्रिस्त आहे म्हणून, आणि त्याने प्रभू येशू ख्रिस्ताला ऑलमोस्ट तो रागावला. त्याला अजून एक कारण आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने हे विधान त्याच्यासाठी केलं की त्याचं जे लक्ष होतं ते माणसांकडे होतं, दैवी गोष्टीकडे त्याचं लक्ष नव्हतं. आणि म्हणून कदाचित त्याच्या तोंडून हे शब्द निघाले होते. पण प्रभू येशू ख्रिस्ताने त्याची कान उघडणी केली, व्यवस्थित रागावला प्रभू येशू ख्रिस्त. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याकडे गेला आणि म्हणाला की अरे सैताना, माझ्यापासून दूर जा, माझ्याकडून दूर जा, आणि तू मला अडखळण आहेस, असं प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं. अरे सैताना, माझ्यापासून तू दूर जा, तू मला अडखळण आहेस. आणि या त्याच्या वाक्यावरून आपल्याला पुष्कळशा गोष्टी दिसतात. ज्या ख्रिस्ताने त्याला खडक म्हटलं विश्वासाचा, यावेळेस त्याच पेत्राला तो म्हणत आहे की अरे सैताना, माझ्यापासून निघून जा. सैतान हा बऱ्याचदा निर्णय लोकांचा वापर करतो आणि त्याच्या हातातलं खेळणं किंवा पावलं बरेचसे लोक होतात. हा देवाच्या विरुद्ध काम करत असतो आणि म्हणून त्याला देवाचा शत्रू, एनिमी हा शब्द प्रयोग सुद्धा केलेला आहे पवित्र शास्त्रामध्ये.
डेव्हिल शब्द प्रयोग केलाय. हे सर्व पण महत्वाचं म्हणजे तो देवाच्या विरुद्ध देवाचा शत्रू काम करणार आहे. आपल्याला माहित आहे की तो निरनिराळ्या स्वरूपात आणि रूपात येतो. एदेन बागेमध्ये तो सापाच्या वेशामध्ये आला. या ठिकाणी तो पेत्राच्या वेशात आला आणि म्हणून प्रभूने म्हटलं की तू माझ्यापासून दूर जा, अरे सैतान. कदाचित हे याच्याविषयी विचार करत असताना हे पवित्र शास्त्रात जरी सांगितलं नाही तरी माझ्या डोक्यामध्ये ही कल्पना आली की एखादा भूतग्रस्त जर प्रभूकडे आला आणि पुष्कळदा यायचे तेव्हा तो त्यांना सांगायचा यायचं तू निघ. पेत्राला जरी त्याने म्हटलं की तो सैतानाला उद्देशून म्हणत होता की अरे सैताना माझ्यापासून तू निघून जा. पेत्र हा स्पोक्स पर्सन सुद्धा सैतानाचा झालेला आपल्याला दिसतो. आणि इतकंच केवळ नव्हे तर प्रभूने असं म्हटलं की मला तू अडखळ नाहीस. अडखळ, ट्रॅप, सापळा हा शब्द प्रयोग केलेला आहे. वास्तविक स्टम्बलिंग ब्लॉक इंग्रजीमध्ये म्हटलेला आहे, पण त्याचा जो मूळ अर्थाचे शब्द वापरलेले आहेत त्याला ॲनिमल ट्रॅप किंवा जे सापळे आपण लावतो उंदीर पकडायचे किंवा बेट लावतो वाघाला वगैरे पकडायचे, तो शब्द प्रयोग केलेला आहे. आणि सैतानाने पेत्राच्या द्वारे अडखळण म्हणजे सापळा टाकला त्याला पकडण्यासाठी. आणि हीच गोष्ट आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताचं जेव्हा परीक्षा झाली मत्ते 4 अध्यायामध्ये, तेव्हा असे बेट, अशी अडखळणं सैतानाने प्रभू येशू ख्रिस्ताला टाकलेत. पण प्रभू येशू ख्रिस्त त्यामध्ये पडला नाही, कारण त्याचं संपूर्ण लक्ष, ध्येय या जगामध्ये ज्याच्यासाठी तो आला होता, ती देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी तो आला. आणि जगाच्या पासून त्याचं लक्ष देवाने दिलेल्या कार्याकडे होतं. आणि म्हणून तो कुठल्याही प्रकारच्या बेटला, कुठल्याही प्रकारच्या सापळ्याला, कुठल्याही प्रकारच्या आमिषाला बळी पडला नाही. आणि त्याने आपल्या शिष्यांना म्हणून याच्या पुढे जे शिक्षण दिलं, ते शिक्षण हा जो वधस्तंभाचा मार्ग आहे, ज्या वधस्तंभाच्या मार्गाच्या द्वारे प्रत्येकाचं तारण आहे, अनंत जीवन आहे, या जीवनानंतर सुद्धा निराळ एक गौरवी जीवन आहे, त्याच्याविषयी प्रभू येशू ख्रिस्ताने शिक्षण दिलं. आणि त्याने हा जो मार्ग आहे, वधस्तंभाचा मार्ग, हा आपल्या शिष्यांना दाखवला. वधस्तंभाचा मार्ग आपल्या शिष्यांना दाखवला. आणि त्याकडे मला तुमचं लक्ष द्यायला पाहिजे. मी थोडासा वेळ घेतला बॅकग्राऊंडवरती, थोडंसं पार्श्वभूमीवरती. प्रभू येशू ख्रिस्ताने असं म्हटलं की जर कोणाला माझ्या मागे येण्याची इच्छा असेल तर, 24 वचन, मग येशूने आपल्या शिष्यास म्हटले माझ्या मागे येण्याचे कोणाच्या मनात असेल तर. इंग्रजीमध्ये म्हटले इफ एनीबडी वॉन्ट्स टू फॉलो मी. माझ्या मागे येण्याची जर कोणाची इच्छा असेल, मनात असेल, तर प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की त्याने आत्मनिग्रह करावा, आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. आणि यामध्ये 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. वधस्तंभाची किंमत प्रचंड आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभाची किंमत पूर्णपणे चुकती केली. आणि ही किंमत आपल्या शिष्यांना कळावी, जगाच्या सर्व लोकांना वधस्तंभाची किंमत कळावी, म्हणून हे आव्हान प्रभूने दिलं की जर कोणाला माझ्या मागे यायचं असेल. देवाने आपल्याला कळसूत्र्या बावल्या केल्या नाही. त्याने असं म्हटलं की जर कोणाच्या मनात असेल, इफ एनी मॅन विशेस, जर कोणाच्या मनात असेल तर. त्याने आदाम आणि हवाला सुद्धा हीच असल्याच प्रकारची फ्री विल दिली की तुम्ही या ठिकाणी राहा, राज्य करा, पण हे एक झाड आहे ते खाऊ नका, त्याचं फळ खाऊ नका, वगैरे वगैरे. तुम्ही खा की नका खाऊ तो तुमचा प्रश्न आहे, पण त्याला कळसूत्री बावल्या त्याने केल्या नाही. आणि ही जी एक किंमत वधस्तंभाची आहे, ती मोठी किंमत चुकवण्याचे ज्या 3 महत्वाच्या गोष्टी आहेत त्याच्याविषयी आपण बघत आहोत. आणि पहिली गोष्ट प्रभू येशू ख्रिस्ताने असं म्हटलं
की जर माझ्या मागे कोणाची येण्याची इच्छा असेल, स्वतःची इच्छा असेल तर, जबरदस्ती नाहीये, जर असेल तर त्याने आत्मनिग्रह करावा. इंग्रजीमध्ये सेल्फ डिनायल म्हटलेलं आहे, त्याग करावा, आत्मत्याग किंवा आत्मनिग्रह करावा. याचा अर्थ, आत्मनिग्रहाचा अर्थ आहे की स्वतःला पूर्णपणे नाकारणं, स्वतःला नाही म्हणणं, स्वतःच्या इच्छेला नाही म्हणणं. आणि हाच जो शब्द आहे, तो शब्द जेव्हा पेत्राने 3दा ख्रिस्ताला नाकारलं, प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं की तू मला नाकारशील. पेत्राने म्हटलं होतं की सर्व जणी तुला सोडले तर मी सोडणार नाही. पेत्राला प्रभूने सांगितलं की तू मला नाकारशील, आणि पेत्राने 3दा नाकारलं. तो नाकारला हा जो शब्द त्या ठिकाणी वापरलेला आहे, तो शब्द प्रभूने या ठिकाणी वापरलेला आहे की जर कोणाच्या मनात असेल माझ्या मागे यावं, तर त्याने आत्मनिग्रह करावा, स्वतःला नाकारावं. आणि या नाकारण्यामध्ये ज्या गोष्टी आवश्यक आहेत, ती महत्वाची गोष्ट म्हणजे पूर्ण नम्रता. आणि ही नम्रता असं म्हणून चालू नाही की मी नम्र आहे म्हणून, तसं होऊ शकत नाही. जर आपल्याला वाटतं की आपण नम्र आहोत, त्याच क्षणी आपण नम्र नाही. मी परत म्हणतो, जर मला वाटतं की मी नम्र आहे, जेव्हा केव्हा माझ्या मनामध्ये हा विचार येतो की मी नम्र आहे, मी नम्र नाही. कारण नम्रता आपल्या आचरणात दिसते, ती धाब्यावर जाऊन घोषणा करण्याची गोष्ट नाहीये. आत्मत्याग करण्यासाठी, स्वतःचा परित्याग करण्यासाठी जो माणसाचा मूळ स्वभाव आहे, जो नैसर्गिकरित्या आदामा आणि हवा यांच्या आज्ञाभंगामुळे, मूळ पापामुळे आपल्यात उतरलेला आहे पूर्णपणे, त्याचा त्याग करण्यासाठी सांगितलेला आहे. आपला मानवी स्वभाव, याचा त्याग करण्यासाठी सांगितलेला आहे. आणि मनुष्याचा जो स्वभाव असतो, तो सर्वसाधारण त्याची प्रवृत्ती जी असते ती प्रभूच्या मार्गापासून बहकण्याची असते. प्रभू येशू ख्रिस्ताने मेंढराचं उदाहरण दिलं. मेंढर कसे बहकतात, आणि एक मेंढरू 99 सोडून तो त्या एकाकडे गेला आणि त्याला परत आणला. आपल्या कळपामध्ये हा दाखला आपल्याला माहीत आहे. तेव्हा माणसाची प्रवृत्ती त्याच्या मनुष्य स्वभावाच्या प्रमाणे देवाच्या सन्मार्गापासून दूर जाण्याची असते. आणि म्हणून देवाची मध्यस्थी करणं, देवाने येऊन हस्तक्षेप करणं हे आवश्यक असतं. जसं प्रभू गेला आणि ते मेंढर घेऊन आला, आणि ह्या देवाचा हस्तक्षेप झाल्यानंतरच माणसाला कळतं तो कुठं आहे म्हणून, आणि त्यामुळे त्याला प्रभूकडे येण्यासाठी मदत होते. तेव्हा आत्मनिग्रह करणं म्हणजे स्वतःचा नकार करणं, स्वतःच्या सर्व प्रकारच्या या पापमय जगाच्या आमिष जे सर्व आहे, या सर्व गोष्टीतून स्वतःला पवित्र करणं. आणि इतकंच केवळ नव्हे, तर आत्मनिग्रह एक चांगलं उदाहरण द्यायचं झालं तर प्रभू येशू ख्रिस्ताने जेव्हा प्रार्थना केली गेत्सेमनेमध्ये बागेमध्ये, तेव्हा त्या प्रार्थनेमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं की आता माझ्यापासून तू दूर कर, पण माझी इच्छा नाही तर तुझी इच्छा. हे आत्मनिग्रह करण्याचं सर्वात सर्वात अत्युच्च उदाहरण आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताचे. दुसरी गोष्ट प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं की आपला वधस्तंभ उचलून घ्यावा. आपला वधस्तंभ उचलून घ्यावा. आता वधस्तंभ हा आपण पुष्कळ लोक गळ्यामध्ये घालतात. मी पण रविवारी माझ्या चर्चमध्ये घालत असतो. असं गळ्यामध्ये पुष्कळ लोक गळ्यात घालतात. आणि मी काय या वधस्तंभ गळ्यात घालणं किंवा अंगठ्या असतात काही लोकांच्या, त्या वापरणं, मी माझा आक्षेप नाही आहे त्याला. खूप चांगली गोष्ट आहे की तुम्ही सर्वांना जाहीर करता की तुम्ही वधस्तंभामध्ये जे सामर्थ्य आहे ते तुम्ही स्वतः स्वीकारलेले आहे, आणि त्याद्वारे जे तारण आहे ते सुद्धा तुम्हाला मिळालेलं आहे. तेव्हा वधस्तंभ आजकाल वास्तविक लोकांचा त्याच्या बाबतीत फार गैरसमज आहे. आणि जी मूळ वास्तविक वधस्तंभाचा जो मूळ अर्थ आहे, जो प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः आपल्या जीवनामध्ये जो वधस्तंभावर जाऊन जे त्याने कार्य केलं आहे, हे सर्व लोक
बहुतेक विसरतात, गळ्यात क्रॉस असून सुद्धा विसरतात, किंवा वधस्तंभ कदाचित समोर असताना सुद्धा विसरतात. मी असं म्हणत नाही की आपण वधस्तंभाची पूजा करावी, जी मूर्तीपूजा होऊ शकते, पण वधस्तंभ दिसल्यानंतर मात्र आपल्या भावना बदलायला पाहिजे. आणि त्या भावना आदर, उच्च भावना, इतकंच केवळ नव्हे तर देवाने प्रभू येशू ख्रिस्ताला या जगात पाठवून जे तारणाचं कार्य त्याच्या मरणाच्या द्वारे देव आणि मानव यांना एकत्रित आणून समेटायचं कार्य केलं, पाप, मरण, शैतान यावर विजय मिळवला, या गोष्टी ताबडतोब आपल्या लक्षात यायला पाहिजे. जसं आपण सर्व लोक शाळेमध्ये गेलो आणि बरेच वर्ष आपण शाळेमध्ये गेलो नाही का, पहिल्या वर्गापासून किंवा त्याच्या अगोदर पासून 10वी पर्यंत, त्यानंतर कदाचित 12 आणि पुष्कळ शाळा कॉलेजेसमध्ये हल्ली काही बरेचसे उपकरणं निघालेत, पण माझ्या काळामध्ये तर घंटी वाजवत असतात, पिऑन वाजवायचे, आणि ती घंटी एक निराळ्या प्रकारे वाजवायची. तर ती घंटी वाजली की आपल्याला शाळेची आठवण येते. काही मला माहित नाही, आता पण रेल्वे स्टेशनवरती मेन लाईन्स असतात तेव्हा गाडी येण्याच्या अगोदर वॉर्निंग बेल असते, आणि गाडी आली की परत एक बेल होते. ती एक निराळ्या प्रकारची बेल आहे. ती जर कुठं तुम्ही ऐकली तुम्हाला कळेल की रेल्वे स्टेशनची एक कल्पना तुमच्या डोक्याला येते. इट्स अ बाय वे ऑफ असोसिएशन वी रिमेंबर थिंग्स. अँड सिमिलरली मला असं म्हणायला पाहिजे की जेव्हा वधस्तंभ आपण बघतो तेव्हा आपल्या भावना ह्या अतिशय पूज्य, आदराच्या आणि ग्रेटफुलनेसच्या असायला हव्यात. ठीक आहे, प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं की आपला वधस्तंभ उचलावा, पण आजकाल लोकांना असं वाटतं की वधस्तंभ उचलणं म्हणजे एखादी वाईट परिस्थिती आपल्यावर आली, त्रासदायक परिस्थिती आपली आली म्हणजे बापरे हा माझा वधस्तंभ, माय गुडनेस व्हॉट अ ग्रेट थिंग. पण येशूच्या मते वधस्तंभ असा नाही. बरेच लोक क्रॉस म्हणजे त्याच्या आयुष्यात असलेले ओझे समजतात, नातेसंबंधामध्ये असलेला तणाव म्हणजे वधस्तंभ समजतात. कोणाला आपली कदर नसेल अशी कामं करत असताना असं म्हणतात की तो मी वधस्तंभ उचललेला आहे, बेरिंग माय क्रॉस. इतकंच केवळ नव्हे तर वधस्तंभ, एखादा आजार आला तर आपण लोक म्हणतात की हा माझा वधस्तंभ आहे. म्हणजे या जगिक जी विपरीत परिस्थिती असते ती आपल्यासाठी वधस्तंभ असते. पण प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा म्हणाला तुमचा वधस्तंभ उचलून घ्या, तेव्हा याचा अर्थ हा होत नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने जेव्हा वधस्तंभ उचलून घ्यावा, सरळ सरळ त्याचा अर्थ मृत्यू आहे. वधस्तंभ याचा सरळ अर्थ मृत्यू आहे. इसवी सनापूर्वी सुमारे 6व्या शतकापासून तर 4थ्या शतकापर्यंत वधस्तंभ देहदंडाचे एक साधन होते, याविषयी आपल्याला कल्पना आहे. ज्याचा परिणाम म्हणजे सर्वात त्रासदायक आणि वेदनादायकरित्या मरण होत असे, मृत्यू होत असे. वधस्तंभावर व्यक्तीला एक तर लाकडी खांबावर बांधत असत किंवा त्याला खेळ्यांनी मृत होईपर्यंत त्याच वधस्तंभावर ठेवत असत, टांगत असत, आणि हा मृत्यू हळूहळू होत असे. अत्यंत वेदनादायक असे, आपण त्याची कल्पना वास्तविक नाही करू शकत. पण ते जे दुःख असायचं ज्याच्यासाठी आपण एक शब्द वापरतो, एक्सक्रुशिएटिंग पेन हा शब्द वापरतो, आणि कदाचित आपल्याला माहित असेल की हे जे सर्व शब्द आहे, क्रुशियल, क्रायसिस, एक्सक्रुशिएटिंग, हे सर्व क्रॉस, मूळ हा क्रॉस या शब्दाला लागू पडतात. आणि एक्सक्रुशिएटिंग पेनफुल म्हणजेच वधस्तंभातून बाहेर पडणं, आउट ऑफ क्रुसिफायचिंग, हा त्याचा अर्थ आहे. एक्सक्रुशिएटिंग पेन हे केवळ आपण म्हणू शकतो, पण त्याची कल्पना आपल्याला पूर्णपणे म्हणजे त्याचा अनुभव, या शब्दाचा अनुभव आपल्याला येत नाही. ख्रिस्ती सिद्धांताप्रमाणे वधस्तंभ म्हणजेच देवाचे प्रेम आणि देवाचा न्याय या दोघांचे मिलन आहे. असं वाटतं आमच्याकडे आहे ते एक इमेज. देवाचा स्वभाव हा नीतिमान स्वभाव आहे. देवाचा स्वभाव नीतिमान स्वभाव आहे, आणि या नीतिमान स्वभावामध्ये, त्याच्या नीतिमत्वामध्ये 2 गोष्टी आहेत. जो मनुष्य पाप करतो तो मरणारच, त्याला मरणदंड आहे. देवाचा न्याय म्हणतं, त्याचा न्यायी स्वभाव जो म्हणतो, नीतिमत्वामध्ये एक भाग आहे
की त्याला वधस्तंभ आहे, त्याला मरण आहे. पण आपल्याला हे वाक्य वचन फार पाठ आहे. देवप्रीती आहे. लहानपणी आपल्या मुलांना आपण तेच शिकवतो, देवप्रीती आहे, विच इज व्हेरी गुड. आणि देव प्रेम स्वरूप असल्यामुळे देवाचा न्यायदंड, देवाचा न्याय पापासाठी मरण, पण त्याची प्रीती पाप्याला तारणाची, या दोघांचं मिलन वधस्तंभावरती झालं. आणि ते प्रभू येशू ख्रिस्ताने देव आणि मानव यांचं मिलन आपल्या स्वतःचा प्राण वधस्तंभावर देऊन हे सिद्ध केलं आणि पूर्णपणे केलं. जे सर्व विश्वास ठेवतात त्यांचा नाश होणार नाही, तर त्यांना सर्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताला जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त योहानाकडे बाप्तिस्मा करण्यासाठी गेला, तेव्हा योहानाने म्हटलं, देवाचा कोकरा येशू हा पहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आणि निर्गम 12 मध्ये याच्याविषयी आपल्याला वाचायला मिळतं, वलांडणा सणाविषयी. निर्गमाचं पुस्तक, पवित्र शास्त्राचं उत्पत्ती निर्गम 2 पुस्तक, त्यामध्ये 12व्या अध्यायामध्ये वलांडण सण कसा पाळायचा त्याविषयी सांगितलेला आहे. त्यामध्ये निर्दोष कोकरा हा शब्द प्रयोग केलेला आहे. आणि योहान म्हणतो की हा पहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. तेव्हा या कोकऱ्याचं रक्त महामरीपासून बचण्यासाठी, मरणापासून बचाव होण्यासाठी दाराच्या आणि खिडक्याच्या कपाळपट्टींना लावायला सांगितलं होतं. आणि रात्री जेव्हा देवदूत जाणार होता, तो सर्वात जे ज्येष्ठ त्या घरातला पुत्र असो किंवा कन्या असो की जनावर असो की काही असो, ते त्यांना मारण्याचा त्याला अधिकार दिला होता, आज्ञा दिली होती. पण ज्या घरावरती हे रक्त तो देवदूत बघत असे, त्या घरांना तो ओलांडून जात असे, त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं मरण येणार नाही. ते मरणातून जीवनात पार गेलेले असं योहान म्हणतो, जे सर्व प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात. आणि हा पहा, जगाचे पाप हरण करणारा, या पाप हरण करण्याच्या वधस्तंभाच्या कार्यामुळे देवदूत ओलांडून जाऊन आत्ताच नाही पण यानंतर सुद्धा प्रभूने आपल्याला एक गौरवी जीवन दिलेलं आहे. आता हा जो वधस्तंभ आहे, जो चक्क मरण आहे, पण त्या मरणामध्ये दुःख आहे. पण ते जे मरण आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःसाठी नाही, कारण तो निष्पाप होता, पण जगाच्या पापासाठी त्याने हा वधस्तंभ उचलला. जगाच्या लोकांच्या पापाचं त्यांचं क्षालन व्हावं म्हणून प्रायश्चित्त जे भरायचं होतं ते त्याने आपल्या स्वतःवरती घेतलं. जोपर्यंत प्रभू येशू ख्रिस्त आला नाही तोपर्यंत लोकांचं पाप, आणि यानंतर प्रभू येशू ख्रिस्त परत येईल तोपर्यंत लोकांचं पाप एका वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर वाहिलं. तोपर्यंत प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत जे पापार्पणा करत होते ते दरवर्षी करावे लागत असत, पण प्रभू येशू ख्रिस्तानंतर एकदा आणि एकाच वेळेस पण सर्व जगासाठी त्याने हा वधस्तंभ उचलला. आणि हा वधस्तंभ आपल्याला म्हटलं की जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही उचलू शकता. आणि म्हणून हा वधस्तंभ आपण काय करायचं? प्रभू येशू ख्रिस्ताने 16 आणि 25 मध्ये असं म्हटलं की जो कोणी आपला जीव वाचू पाहतो तो त्याला गमावेल, परंतु जो माझ्याकरिता आपला जीव गमावतो तो त्याला मिळवेल. वधस्तंभ उचलणं म्हणजे प्रभूचा नाकार न करणं शेवटपर्यंत, जरी मरण सुद्धा सहन करावं लागलं तर. प्रेषित असं म्हणतो गलतीकराच्या पत्रामध्ये 2:20 मध्ये, आणि हे वधस्तंभ उचलणं आहे. मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे आणि यापुढे मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. आणि आता देहामध्ये जे माझे जीवित आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योग्य आहे. त्याने माझ्यावर प्रीती केली व स्वतःला माझ्याकरिता दिले, त्यावरीलही विश्वासाने आहे. मी जगतो असं नाही, तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. वधस्तंभावर मी खिळलेला आहे, ख्रिस्ताबरोबर खिळलेला आहे. सर्व जीवन गेलं, नवीन जीवन आहे. जे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे ते सर्व नवी उत्पत्ती आहे. 2 कोरिंथ 5:17 पहा, ते सर्व नवीन झालेले आहे. पापी जुना मनुष्याचा मृत्यू आणि ख्रिस्ताद्वारे नवीन जीवनात जगणे, हे शिक्षण या वचनातून आपल्याला वाचायला मिळते. ख्रिस्ताबरोबर मरण, पापाला मरण, ख्रिस्ताबरोबर पुनरुत्थित होणं, नवीन जीवनामध्ये आपण पुनरुत्थित होणं. रोम 12 आणि 1 मध्ये म्हणूनच
प्रेषित पावलाने आपल्याला असं आवाहन दिलेलं आहे की तुम्ही आपल्या शरीराचा जिवंत, पवित्र आणि देवाला प्रिय असा यज्ञ करावा. इतकंच नव्हे तर कलसे 3:5 मध्ये सुद्धा असं म्हटलेलं आहे की जे सर्व चकिक स्वभावाच्या आपल्या गोष्टी आहेत त्या आपण सोडणं म्हणजे वधस्तंभ उचलून घेणं आहे. आणि वधस्तंभ उचलून घेणं म्हणजे मोठी किंमत आपल्या जीवनामध्ये आपल्या विश्वासासाठी शेवटपर्यंत, मरणापर्यंत चुकवणं आहे. आणि तिसरी गोष्ट, या वधस्तंभाच्या मार्गावर आपल्याला जी करायची आहे ती म्हणजे ख्रिस्ताच्या मागे जाणं, ख्रिस्ताला अनुसरण, ख्रिस्ताच्या मागे जाणं. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त हा जगामध्ये होता तेव्हा खूप लोक जायचे. आपल्याला माहित आहे की त्याच्या मागे झुंबडच्या झुंबड असायची, मल्टिट्यूड असायचा. पण प्रभूने एकेकाळी त्यांची कान उघडणी केली, तेव्हा त्याने त्यांना जेवण सुद्धा दिली की तुम्ही माझ्या मागे येता कारण तुम्हाला भाकर मिळते. आणि त्यात निरनिराळ्या प्रकारचे लोक होते, त्याच्यावर आक्षेप घेणारे, त्याच्यावर टीका करणारे लोक होते. तेव्हा त्यातकालीन पुढारी होते आणि धार्मिक पुढारी ते होते. त्यानंतर बरेचसे लोक होते जे आजारी होते, कारण प्रत्येक वेळेस म्हटलेलं आहे त्यांना जेवण दिलं तेव्हा आपण मागच्या रविवारी बघितलं की प्रभू येशू ख्रिस्ताने जितके आजारी आले होते त्या सर्वांना बरं केलं होतं. आणि पुष्कळशे लोक त्यांच्यामध्ये बघे होते, ते काय होतं ते बघण्यासाठी. त्याचे शिष्य तर त्याच्याबरोबर होतेच, पण त्याचं वचन ऐकणारे लोक कदाचित त्यामध्ये फार कमी असावेत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे जाण्याची त्यांची जी इच्छा होती आणि त्यांची जी धारणा होती ही चुकीची होती, असं प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे. पण जर आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे जातो तर आपल्याला प्रचंड त्याग, सॅक्रिफाईस हा शब्द बरा वाटतो मला, स्वतःचा यज्ञ करण्याची इच्छा म्हणजे अपेक्षा आहे. तो तसं करून आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे जातो. लूक 9 आणि 57 ते 62 मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने 3 लोकांविषयी सांगितलं. त्यांना प्रभूच्या मागे यायला पाहिजे होतं, पण तुम्ही वेळ होतो म्हणून मी ते वाचत नाही. लूक 9:57 ते 62 मध्ये 3 लोकांनी प्रभूच्या मागे जाण्याचं सांगितलं, पण प्रभूने त्यांना या वधस्तंभाची कॉस्ट सांगितली. तर प्रत्येकाने काय काय कारण देऊन गेला की मी शेत विकत घेतलं वगैरे वगैरे काय 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 सांगितलं, आणि ते प्रभूच्या मागे गेले नाही. म्हणून प्रभूच्या मागे जाण्यासाठी आपल्याला हे त्याच्या आज्ञा पाळण्याची गरज आहे. आपण त्याच्या आज्ञा पाळायला पाहिजे, आणि ते पण कसं लॉयली, अगदी प्रामाणिकपणे त्याचं आज्ञा पालन आपण करायला पाहिजे. लॉयल ओबिडियन्स पाहिजे त्याला. त्याने जे सांगितलं ते जर आपण करतो. प्रभू येशू ख्रिस्त म्हटलं की तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा म्हणून तुम्ही मागा, मी तुम्हाला देईन. प्रभूची इच्छा आहे की आपण त्याच्या आज्ञा पाळाव्या. जर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर तुम्ही माझे मित्र आहात, योहान शुभवर्तमानामध्ये म्हटलेलं आहे. प्रभूच्या मागे जाणं हा एक जीवनाचा, नेहमीचा जीवनाचा एक उपक्रम आहे. इट्स अ वे ऑफ लाईफ. असं नाही प्रभूच्या मागे जायचं, थोड्या वेळाने परत मग दुसऱ्या मार्गाने जायचं, असं नाही. एकदा जर आपण हे ठामलं की प्रभूला अनुसरायचं, त्याच्या मागे जायचं, तर दिस हॅज टू बी द पॅटर्न ऑफ अवर लाईफ. आणि शेवटची गोष्ट की प्रभू येशू ख्रिस्ताचं आपण अनुकरण म्हणजे आपण त्याचं इमिटेशन करायचं. प्रेषित पावलाने खूप चांगलं म्हटलेलं आहे, असलीची चित्त, फिलफाई करायच्या पत्रामध्ये, असलीची चित्तवृत्ती प्रभू, दुसऱ्या अध्यायात, असलीची चित्तवृत्ती प्रभू येशू ख्रिस्ताची ठाई होती ती तुमच्यामध्येही असो. द माइंड ऑफ लॉर्ड जीसस क्राइस्ट, प्रभूची जी चित्तवृत्ती ती आपल्यामध्ये असो. आपण त्याला, आणि त्याच्याविषयी प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सांगितलेलं आहे त्याच पुढच्या काही वचनामध्ये की त्याने आज्ञापालन केलं आणि शेवटपर्यंत की वधस्तंभावरचं मरण त्याने सहन केलं. पण प्रभूने त्याला उंच केलं. ते 53 अध्याय, तो बलवानाबरोबर लूट वाटून घेईल, तो पित्याच्या उजवीकडे बसला आहे, तिथून जिवंतांचा मेलेल्यांचा न्याय करा. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने याच अध्यायामध्ये पुढे असं म्हटलेलं आहे की जो आपला स्वतःचा जीव वाचवतो तो त्याला गमावेल, पण जो आपला जीव गमावतो तो त्याला सार्वकालिक जीवन मिळेल, असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून शेवटपर्यंत प्रभूच्या पायावर
पायावर टाकून चालणं म्हणजेच प्रभूचं अनुकरण करणं आहे. आपण प्रभूचं अनुकरण करण्यासाठी कदाचित पुढचं पाव टाकलेलं नसेल. आपण न कळत पुष्कळ लोकांचं अनुकरण करतो. पुष्कळ आपले आता हा शब्द फार असते ना, रोल मॉडेल, त्यांचं अनुकरण करतो. पुष्कळदा निर्णया प्रकारचे हिरो आहेत, त्यांचं अनुकरण करतो. काही अनुकरण आपल्या न कळत होतं, पण बरंचसं अनुकरण आपण जाणून बुजून करत असतो. पण तुम्हाला माहिती की हिरोंचा हिरो, नेत्यांचा नेत्या, प्रभूंचा प्रभू, राजांचा राजा, एकमेव देव आपला देव आहे, ज्याचं अनुकरण आपण करायला पाहिजे. माझ्या प्रिय मित्रांनो, आज आपण हा एक अतिशय किमतीवान वधस्तंभाचा मार्ग जो आपल्याला तारणापर्यंत नेतो आणि आपला जीव वाचवतो, त्याच्याविषयी आपण बघितलेला आहे. मला माहित नाही की आपल्यापैकी किती लोकांनी प्रभूला आपलं जीवन समर्पित केलेलं आहे. किती लोकांनी हा निर्णय घेतलेला आहे की प्रभू, तू माझा तारणार आहे, मी तुझ्या मागे येईन, मी तुला स्वीकारतो आपला तारणा म्हणून. मला माहित नाही आपण ख्रिस्ती असाल किंवा ख्रिस्तीतर असाल, हा प्रश्न नाही आहे. आज प्रश्न हा आहे की आपल्यापैकी किती लोकांनी प्रभूच्या मागे जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि जर यामध्ये आपल्याला शंका असेल, प्रभूचा मी स्वीकार केलेला आहे की नाही, ज्याने माझ्यासाठी स्वतःची आहुती दिली आणि माझं तारण केलं, कदाचित आपल्याला त्याची गरज पडली नसेल, पण आज मी परत एक बार तुम्हा सर्वांना असं विचारू इच्छितो, जर आपलं तारण झालेलं आहे की नाही, प्रभूच्या मागे जाण्याची आपण अजून ठरवलेलं नाही, किंवा याविषयी आपल्याला संदेह आहे, तर आज आपण प्रभू येशू ख्रिस्ताकडे वळूया. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, जो कोणी माझ्याकडे येतो त्याला मी माघारी घालवून देणार नाही. प्रभू म्हणतो, कष्टकरी भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, मी तुम्हाला विसावा देईन. आज जर प्रभूकडे येण्याची तुमची इच्छा असेल, जर कोणी माझ्या मागे येऊ पाहतो, तर प्रभू कंपल्शन करत नाही, तर आज तीच गोष्ट मी आपल्यासाठी म्हणत आहे की जर प्रभूकडे तुम्हाला प्रभूला आपलं जीवन समर्पित करायचं असेल, त्याला प्रभू आपला तारणहार म्हणून स्वीकारायचं असेल, या कठीण मार्गावर चालून आज जरी मरणात सारख्या यातना सहन करायच्या आहेत, पण यानंतर प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला की मी परत येईन. तो पुनरुत्थित झाला आणि आपल्यासाठी स्वर्गाचा मार्ग त्याने तयार केला की या मरणानंतरचं मरण नाही, पण जीवन, आणि ते पण सनातन जीवन. ती गौरवी आशा प्रभूने दिलेली आहे. त्या अनंत गौरवी आशेवर विश्वास ठेवून आज तुम्ही प्रभूकडे येणार का? आणि जर तुम्हाला प्रभूकडे यायचं असेल तर कृपा करून या प्रार्थनेमध्ये तुम्ही सहभागी व्हा. आपण प्रार्थना करूया. प्रेमळ पित्या, तुझे मनापासून उपकार मानतो आजच्या तुझ्या वचनाबद्दल, ज्या आम्ही सर्वांनी तुला आपलं जीवन समर्पित केलेलं आहे, त्या सर्वांना, आम्हा सर्वांना पुन्हा एक बार आपलं जीवन तुझ्या हातात सुपूर्द करण्याची इच्छा आहे, आणि म्हणून आम्ही आमचं जीवन तुझ्या हातात सुपूर्द करत आहोत. ज्या पुष्कळ लोकांनी कदाचित यावर विचार केला नाही आणि आपलं जीवन प्रभूच्या हातात दिलेलं नाही, अशा सर्वांना प्रेरणा दे, चालना दे, सचेतन कर, आणि तुला शरण येऊन आपलं सर्वस्व तुला अर्पून, तुझा वधस्तंभ उचलून घेऊन, या जगाच्या सर्व गोष्टीपासून स्वतःला अलिप्त करून तुझ्या मागे येण्याची प्रखर इच्छा प्रत्येकाला दे. आणि जे लोक यावेळेस ही प्रार्थना करत आहेत, मनापासून तुझा स्वीकार करत आहेत, मनापासून तुझा मार्ग स्वीकारण्याची त्यांची इच्छा आहे, अशा सर्व अंतःकरणाला स्पर्श कर. आणि तुला विनंती करतो परमेश्वरा की तू त्यांना तुझ्या कृपात घे. येशू आमचं तारणाऱ्याच्या नावात ही प्रार्थना माहिती म्हणून तू स्वीकार.